नमस्कार. तर अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की शुभ्रा श्रीवर ओरडत असते आणि अगस्त्यला म्हणत असते की अगस्त्य का आले ही इथे, आत्ताच्या आत्ता हिला जायला सांग बाहेर. यावर अगस्त्य म्हणतो ठीक आहे आणि अगस्त्य श्रीकडे बघत श्रीला म्हणतो की का आली आहेस तू श्री इथे, आणि हे असं पाणी वगैरे घेऊन याची काय गरज आहे, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तुला बोलवलंय का आम्ही, बाहेर हो आधी, मग बस झाली तुझी नाटकं. यावर श्री म्हणते अगस्त्य अरे नाटक नाही खरंच मी. मग अगस्त्य रागाने म्हणतो की पाणी द्यायचं आहे मी देतो, जा तू बाहेर. आणि काही नाही चुकलो आहे मी तुला ओळखायला की तू कशी आहेस ते, आणि मी चूक केली तुझ्याशी लग्न करून. आई बरोबर म्हणत होती, तिचंच ऐकायला पाहिजे होतं, पण नाही, मला वाटलं की तू भोळी आहेस, साधी आहेस, आणि याच चेहऱ्याला भुललो मी आणि मी लग्न केलं तुझ्याशी. विश्वास ठेवला होता गं मी स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास होता, पण तू काय केलंस, विश्वासघात. माझ्या सख्ख्या भावाला मारलंस तू. श्री मी कधीच नाही विसरणार हे. या घरात तुला जागा नाही आणि मला तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही, बाहेर हो चल. श्री अगस्त्यकडे बघत असते. अगस्त्य म्हणतो की नाही, अशी नाही जाणार. असं म्हणून श्रीच्या हाताला पकडून अगस्त्य तिला खोलीच्या बाहेर काढतो आणि दरवाजा लावून घेतो. आणि आता अगस्त्य शुभ्राला पाणी देत म्हणतो की हे घे प्लीज पाणी पी. आता शुभ्रा रडत नाटक करत म्हणते की बघितलं अगस्त्य, सगळं करून सुद्धा ही श्री. मग अगस्त्य म्हणतो की प्लीज तू शांत हो, सांगतोय ना मी, हे पाणी पी आणि झोप, आणि तिच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही आहे. आता शुभ्रा पाणी पिऊन बघते आणि अगस्त्यकडे बघायला लागते आणि म्हणते की काहीतरी वेगळीच टेस्ट लागते ना याची. आता अगस्त्य म्हणतो की अगं साधंच पाणी आहे ते, तुझा घसा खराब झाला असेल म्हणून ते तसं लागत असेल, आपण रडलो की होतं असं अगं कधी कधी, बिंदास पी, बरं वाटेल तुला. आता शुभ्रा पाणी पिते आणि अगस्त्यला म्हणते की अगस्त्य प्लीज मला सोडून कुठेही जाऊ नकोस. यावर अगस्त्य म्हणतो की शुभ्रा मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, मी कायम तुझ्यासोबत आहे आणि आता तू झोपणार आहेस छान निवांत, माझं ऐकणार आहेस. आता शुभ्रा जाऊन झोपते. आता दुसऱ्या दिवशी आपण सकाळी पाहतो की अगस्त्य रेडी होऊन बसलेला असतो आणि तिथे शुभ्रा झोपलेलीच असते. आता शुभ्रा उठते आणि अगस्त्यकडे बघून हसत असते आणि अगस्त्यकडे बघत अचानकच ओरडायला लागते. तेव्हा अगस्त्यचं लक्ष शुभ्राकडे जातं. अगस्त्य शुभ्राला विचारतो की शुभ्रा अगं काय झालं. यावर शुभ्रा म्हणते की अरे डोकं खूप जड झालंय. आता अगस्त्य शुभ्राला पाणी देत म्हणतो की हे घे पाणी पी, बरं वाटेल तुला. अगस्त्य शुभ्राला म्हणतो की नाही, समजू शकतो मी तुझी परिस्थिती, आमच्यासाठी इतका मोठा धक्का आहे तर तुझ्यासाठी काय असेल, आणि तू इतकी रडली आहेस, इतका स्ट्रेस घेतला आहेस तर डोकं तर दुखणारच ना, थांब जरा डॉक्टरांना बोलवतो मी. शुभ्रा अगस्त्याला थांबवत म्हणते की नाही अगस्त्य नको, काही गरज नाही, अरे तू इथे आहेस ना तर मला बरं वाटते. आणि ती अगस्त्याला विचारते की अगस्त्य तू झोपला नाहीस अजून. यावर अगस्त्य म्हणतो की नाही अगं, तुला अशा अवस्थेत सोडून जाणं शक्यच नाही आहे माझ्यासाठी. मग शुभ्रा खुश होऊन म्हणते की किती काळजी करतोस रे माझी. मग अगस्त्य शुभ्राला म्हणतो की मी नाही काळजी करणार तर मग कोण करणार, आणि तशी मैत्रीच आहे ना आपली, आणि मी विशूला प्रॉमिससुद्धा केले. आता शुभ्रा अगस्त्याला म्हणते की थँक्यू अगस्त्य, विशूनंतर तूच आहे जो मला समजून घेऊ शकतो, आणि आपली मतं तर पहिल्यापासूनच जुळतात. आणि आता अगस्त्य शुभ्राला मध्येच थांबवत म्हणतो की माझी एक गोष्ट ऐकशील. नाही म्हणजे तू कालपासून काही खाल्लं नाही ना, भूक लागली असेल ना तुला. शुभ्रा म्हणते की नाही. यावर अगस्त्य म्हणतो की अच्छा म्हणजे खूप जास्त भूक लागली आहे का, थांब मी काहीतरी आणतो. मग शुभ्रा अगस्त्याला म्हणते की मला सांग, तू कालपासून इथे बसून आहेस आणि तू काही खाल्लं पण नाहीस, आणि मग तू कपडे कधी चेंज केलेस. यावर अगस्त्य म्हणतो की नाही म्हणजे मी 2दा जाऊन आलो बाहेर. शुभ्रा विचारते की 2दा. यावर अगस्त्य एकदा अंघोळीसाठी आणि दुसऱ्यांदा विशूचं अंत्यसंस्कार करण्यासाठी. हे ऐकून शुभ्रा खूप शॉक होते आणि म्हणते की काय अंत्यसंस्कार करण्यासाठी, म्हणजे मी किती वेळ झोपली आहे. यावर अगस्त्य म्हणतो की 24 तास. मग शुभ्रा आश्चर्याने विचारते की काय इतका वेळ मी कशी काय झोपू शकते, आणि मग तुम्ही मला कोणी उठवलं का नाही. मग अगस्त्य म्हणतो की अगं तुला सहन नसतं झालं, कारण ही सिच्युएशन हँडल करणं आमच्यासाठी खूप अवघड होतं, तुझ्यासाठी तर जास्तच असते, म्हणून मी तुला नाही उठवलं. मग शुभ्रा खोटं रडत म्हणते की म्हणजे मी माझ्या विशूला शेवटचं नाही बघू शकले, एवढा वेळ कशी काय झोपू शकते मी. आता शुभ्रा मनातच म्हणते की बरं झालं मी नाही उठले, ते आता विशू गेला आणि त्याच्यासोबत खरं सत्यसुद्धा जळून खाक झालं. मला कोणीच अडकवू शकणार नाही, कारण या सगळ्यात ती श्रीच अडकून जाईल. आत्तापर्यंत अगस्त्याने तर तिला बाहेरसुद्धा काढलं असेल, यालाच म्हणतात भगवान देत आहे तो छप्पर फाडके देत आहे. आणि ती अगस्त्यकडे बघून मनातच म्हणते की अगस्त्य आता फक्त तू आणि मी, माझं स्वप्न साकार होणार, निंबाळकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मी मालकीन होणार आणि माझं स्वप्न साकार होणार. आता अगस्त्य शुभ्राकडे बघत आश्चर्याने विचारतो की शुभ्रा कसला विचार
विचार करतेस? शुभ्रा म्हणते की नाही, काही नाही. आता यावर अगस्त्य शुभ्राला म्हणतो की हरकत नाही, तू आवर आणि बाहेर ये, आम्ही तुझी वाट बघतोय. आता आपण पाहतो की सगळेजण विशूच्या फोटोसमोर बसलेले असतात. त्याचवेळी तिथे शुभ्रा येते आणि सगळ्यांना असं बघून हसायला लागते. आता शुभ्राकडे कोणाचंच लक्ष नसतं. शुभ्रा मुद्दाम नाटक करत करत खोटं रडत ओरडायला लागते. सगळेजण अचानक शुभ्राकडे बघायला लागतात. शुभ्रा रडत म्हणते की विशू का सोडून गेलास रे तू मला? विशू तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे रे, एकटं पाडलंस ना तू मला, का केलंस विशू असं तू? मी आता कशी जगू आणि कोणाचा आधार घेऊ विशू? विशू अरे मला तुला शेवटचं बघताही नाही आलं, तुझ्याशिवाय मी आता कसं जगू? तू का नाही घेऊन गेलास मला तुझ्यासोबत? स्वीटी वहिनी शुभ्राला समजावत म्हणतात की शुभ्रा शांत हो, जे व्हायचं ते होऊन गेलं आणि तसंही गेलेलं कोणीही परत येत नाही, उलट आपल्यालाच धीराने राहावं लागतं. शुभ्रा म्हणते की नाही वहिनी, मी कशी शांत होऊ सांगा ना, विशूशिवाय मी कशी जगू? तोच एक आधार होता मला, आता फक्त अंधार आहे माझ्यासमोर. स्वीटी वहिनी म्हणतात की शुभ्रा नको टेन्शन घेऊस, आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. श्रीसुद्धा तितक्यात तिथे येते आणि शुभ्राला म्हणते शुभ्रा तू काळजी करू नकोस, या घरातलं तुला कोणीच अंतर नाही देणार. शुभ्रा रागाने श्रीला म्हणते गप्प बसा, मला तुझं प्रवचन ऐकण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. आधीच माझ्या नवऱ्याला संपवलंस तू, खुनी आहेस तू खुनी, आणि मला शिकवतेस? आणि ही सोजवळपणाची नाटकं बंद करा श्री. आणि तू काय ओळखतेस ग या घरातल्यांना? तू सगळ्यांना संपवायला बसलेस आणि तू काय मला सांगणार? आणि तू इथे अशी कशी काय अजून? आणि ती अगस्त्याला म्हणते अगस्त्य, तर अगस्त्य म्हणतो हो हो आहे, मी इथेच आहे. शुभ्रा अगस्त्याला म्हणते की तू काय म्हणाला, हिला घराबाहेर काढशील, पोलिसांच्या हवाली करशील, काय झालं त्याचं सांग ना, काय करते अजून ही इथे? आणि तुम्ही सगळे तुमच्या भावाच्या खुन्याला हिला का पाठीशी घालताय, काही कळत कसं नाही आहे तुम्हाला? मग अगस्त्य म्हणतो की नाही शुभ्रा तसं नाही आहे. मग शुभ्रा अगस्त्याला म्हणते की मग कसं आहे अगस्त्य, तुला अजूनही हीच हवी आहे का? नाही तसं असेल तर मला सांग, जर ही या घरात राहणार असेल, माझ्या नवऱ्याची खुनी जर या घरात राहणार असेल तर मी या घरात राहणार नाही. आईसाहेबांना जी काही उत्तरं द्यायची आहेत ना ती तुम्ही द्या, असं म्हणून ती जायला लागते. अगस्त्य तिला थांबवत म्हणतो की प्लीज शुभ्रा थांब, तू कुठेही जाणार नाहीस. शुभ्रा म्हणते की अगस्त्य प्लीज मला थांबवू नको, आणि तू जर हिची बाजू घेऊन बोलणार असशील ना तर मला इथे राहण्यात काही इंटरेस्ट नाही आहे, आणि तुला जर मी या घरात राहायला हवी असेल तर या मुलीला आत्ताच्या आत्ता बाहेर काढ. सगळे शुभ्राकडे आश्चर्याने बघत असतात. शुभ्रा म्हणते नाही तर थांब, मीच तिला बाहेर, स्वतः तर काही बाहेर जाणार नाही, अजूनही निर्लज्जसारखी उभी आहे, जायचं असतं ना तर कधीच गेली असते. आणि ती श्रीच्या हाताला पकडून तिला बाहेर काढायला लागते. श्री अगस्त्याला म्हणते की अगस्त्य काहीतरी समजाव हिला, मी खरंच काही नाही केलं अरे. अगस्त्य शुभ्राला थांबवत म्हणतो की शुभ्रा काय करते? शुभ्रा म्हणते की अगस्त्य म्हणजे तू जे काही बोललास ते सगळं. अगस्त्य म्हणतो की ते नाटक वगैरे नाही आहे, मी यासाठी शांत होतो की तुझ्यासमोर या मुलीला मला घराबाहेर काढायचं होतं. श्री आश्चर्याने अगस्त्यकडे बघायला लागते. अगस्त्य श्रीला म्हणतो की चल निघ, पुन्हा या घरात पाऊल ठेवलं ना तर माझा एवढं वाईट कोणी नसेल, निघ इथून. श्री अगस्त्य ला म्हणते की अगस्त्य तू माझा हजबंड आहे ना, तू असं नाही वागू शकत माझ्यासोबत. पृथ्वीदादा म्हणतात ए बस झाला. आणि ते अगस्त्याला म्हणतात अगस्त्य आत्ताच्या आत्ता या निर्लज्ज मुलीला घरातून हाकलून दे, तू होतास ना म्हणून आम्ही गप्प बसलो, पण आता एक क्षण जरी ही मुलगी या घरात थांबली ना अजून तर मी स्वतः हिला हाताला धरून हाकलून देईल. अगस्त्य म्हणतो की दादा त्याची काही गरज नाही. श्री रडत पृथ्वीदादांना म्हणते पृथ्वीदादा तुम्ही तर असं बोलू नका. मयुरी वहिनी म्हणतात ए फुकटची नाती जोडू नकोस हा. अगस्त्य भाऊजींकडे बघून आम्ही शांत आहोत, नाहीतर कधीच. स्वीटी वहिनी म्हणतात श्री तू खूप निर्लज्ज आहेस ग, तुला काहीच फरक नाही पडत. मला हेच नाही कळत की एवढं सगळं झाल्यानंतरही तू इथे थांबलीस कशी, कुठे जाऊन जीव का नाही देत? आणि ते अगस्त्याला म्हणतात अगस्त्य भैया हे तुमच्याकडून होणार नाही, आम्हीच करतो हे. अगस्त्य म्हणतात नाही राहू द्या, हे मीच करणार आहे. आणि तो श्रीकडे बघून म्हणतो या विश्वासघातकी मुलीला मी स्वतः घराबाहेर काढणार आहे, कारण मी हिला ओवाळून या घरात आणलं होतं ना, चुकलो आहे मी आयुष्यात. आणि श्रीला म्हणतो की तू तुझ्या बाबांसारखीच निघालीस ग स्वार्थी, तुझं आणि माझं जे काही नातं आहे ना ते आज संपलं आणि माझ्याशी आणि या घराशी काही संबंध नाही आहे. शेवटचं डोळे भरून बघून घे हे घर. आणि तो श्रीला जबरदस्तीने धक्के मारून घराबाहेर काढतो आणि दार लावून घेतो. श्री बाहेरून रडत म्हणते की अगस्त्य अरे प्लीज दरवाजा उघड. श्री बाहेरून रडत म्हणत असते की अगस्त्य प्लीज दार उघड, अगस्त्य वहिनी माझ्यावरती
माझ्यावरती विश्वास ठेवा, मी खरंच असं काही नाही केलं, प्लीज दरवाजा उघडा. हे सगळं बघून शुभ्रा खूप खुश झालेली असते. श्री म्हणते की अगस्त्य तुझा विश्वास आहे ना माझ्यावर, मी असं कधीच करू शकत नाही, तुला माहिती आहे ना, मग का विश्वास ठेवत नाही आहेस माझ्यावर, प्लीज कोणीतरी दार उघडा. अगस्त्य तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना रे, आणि तूच म्हणायचं ना की मी कधीच खोटं बोलू शकत नाही तुझ्यासोबत, मग आत्ता का विश्वास ठेवत नाही आहेस माझ्यावर, प्लीज दार उघड अगस्त्य, प्लीज असं करू नकोस. यानंतर आपण पाहतो की शुभ्रा बाहेर बाल्कनीमध्ये उभी असते आणि ती मनातच म्हणते की ओरड बोंबल, पण इथे तुझं ऐकणारं कोणीच नाही आहे श्री, संपलाय तुझा खेळ आता. खूप मिजाज करत होतीस ना, स्वतःला ग्रेट समजत होतीस, गेलीस ना थेट घराबाहेर, आणि फक्त घराबाहेर नाही, अगस्त्याच्या आयुष्यातून सुद्धा, तेही कायमची. आणि काय सांगितलं होतं मी तुला, एक ना एक दिवस तुझा अगस्त्य माझा होणार, आणि आता तर त्याला आणि मला कोणीच वेगळं करू शकत नाही. बाकी तुझा सल्ला मला उपयोगी आला बरं का, संधी मिळाली आणि मी सोनंसुद्धा केलं, पण तू किती वेळ अशी रडत बसणार आहेस ग, जा आता मूर्ख कुठली. तितक्या तिथे अगस्त्य येतो आणि शुभ्राला विचारतो की काय ग, कसला विचार करते. शुभ्रा म्हणते की काही नाही रे, मला आता इरिटेट व्हायला लागले, ती श्री बघ ना बाहेर बसून आहे, ती अजून रडून रडून आपल्याला सगळ्यांना तिला जाळ्यात अडकवायचा फसवायचा प्लॅन करते, जसं काय आपण तिला घरातच घेणार आहोत. आणि ती विचारते घेणार आहोत का आपण तिला घरात. अगस्त्य म्हणतो जाऊ दे ना शुभ्रा, कशाला एवढा विचार करते, तसंही किती वेळ थांबणार आहे ती अजून, तिथे जाईलच ना कधी ना कधी, इग्नोर कर, तसंही या घरात जागा नाही आहे तिला, आणि माझ्या आयुष्यात तर तिने ही जागा कधीच गमावली आहे, सो सोड. शुभ्रा आणि अगस्त्य तिथे बाल्कनीमध्ये बोलत असतात, तेव्हा तिथे श्री येते आणि विनवणी करत अगस्त्यकडे बघत म्हणते अगस्त्य प्लीज अरे माझ्यावरती विश्वास ठेव, प्लीज दार उघड. दादा वहिनींना सांग की तू त्यांना समजवलं तर ते खरंच ऐकतील अरे, आणि हात जोडून म्हणते अगस्त्य प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव, मी खरंच असं काही नाही केलं रे. शुभ्रा अगस्त्याचा हात हातात घेत म्हणते की अगस्त्य थँक्यू सो मच, तू माझ्या कठीण काळात मला एवढा सपोर्ट करतोय. श्री शुभ्राकडे रागाने बघायला लागते. शुभ्रा म्हणते की माझ्यासाठी विशूनंतर जर कोणी एवढं केलं असेल ना तर तो तूच आहेस, नाहीतर सांग ना आजकालच्या काळात कोणी कोणासाठी एवढं करतं का. आता खरंच तुझीच साथ मला लाख मोलाची ठरणार आहे. अगस्त्य त्याचा हात हळूच मागे घेतो आणि म्हणतो की मी विशूला तसा शब्द दिला आहे की तू आता माझी जबाबदारी आहेस आणि मी ती उत्तम पार पाडणार आहे, मी नेहमी तुझ्यासोबत असणार आहे. शुभ्रा खुश होऊन म्हणते की थँक्यू सो मच अगस्त्य. श्री मात्र त्या दोघांकडे खूप रागाने बघत असते. अगस्त्य शुभ्राला म्हणतो की तू आराम कर, मी येतो थोड्या वेळाने, आणि टेक केअर असं म्हणून तो तिथून जायला लागतो. श्री ओरडून म्हणते की अगस्त्य प्लीज प्लीज माझं ऐकून घे, प्लीज माझ्यावर एकदा विश्वास ठेव, तू एकटाच माझ्यावर विश्वास ठेवतोस, खरंच ऐकून तरी घे. पण अगस्त्य काहीच न बोलता तिथून निघून जातो. शुभ्रा श्रीकडे बघून म्हणते की काय बघतेस ग, बघू नकोसा जास्त, डोळे काढून हातात देईन, समजलं का. थोडी तरी लाज शिल्लक असेल ना तुला तर तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जाशील, ऐकलं नाहीस का. अगस्त्य काय म्हणाला ते, एकदा नाही 3 वेळा सांगितलं आहे त्याने तुला की तुझा आणि त्याचा आता काही संबंध नाही, सो जा ना इथून, कोणी नाही आहे आता इथे तुझं, ना तुझं प्रेम, ना तुझा संसार, ना तुझा अगस्त्य, त्यामुळे निघ चल इथून. आणि श्री तुला माहिती आहे का, मी तुला म्हणाले होते ना की जे माझं आहे ते मी मिळवतेस, त्यामुळे तू आता निघून. आता श्री डोळे पुसत शुभ्राकडे बघायला लागते आणि आज